हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू क्विक अकॅडमी. आपण याच्या पाठीमागच्या लेक्चरमध्ये डिप्लोमा फर्स्ट इयर मॅथमॅटिक्स M1 लॉगरिथम या पॉइंटमध्ये कन्सेप्ट अँड लॉज हा आपण पॉइंट पाहिला होता. यामध्ये काही क्वेश्चन पण आपण रीड केले होते. यानंतर आपण काही क्वेश्चन नेक्स्ट मध्ये प्रूव्ह दॅटचे क्वेश्चन बघणार आहे. याच्यामध्ये आज आपण क्वेश्चन घेणार आहे प्रूव्ह दॅट log in a bracket root of x square plus 1 minus x plus log in a bracket root of x square plus 1 plus x बरोबर किती आहे? 0. तर हे आपल्याला प्रूव्ह दॅट करून दाखवायचे. याच्यामध्ये आपल्याला फर्स्ट वनला एल ची साइड घ्यायचे. तर एल एच एस एल ची साइड आपल्याकडे आहे log in a bracket root of x square plus 1 minus x plus log in a bracket root मध्ये आहे x square plus 1 plus x. ही साइड घेऊन आपल्याला काय करायचं आहे? राईट साइडला आपल्याला 0 दाखवायचं आहे. तर आपण लॉज पाहिला होता. हा लॉज काय होता? तर याच्यामध्ये लॉज मध्ये होतं की log m into n to the base a बरोबर होतं. तर काय होतं? log m प्लस log n टू द बेस a टू द बेस a. अशा पद्धतीचा आपण लॉज पाहिला होता. या लॉज मध्ये हा फर्स्ट वनचा प्लस, सेकंड वनचा हा प्लस. तर हा पूर्ण m असेल, हा पण पूर्ण काय असेल? n असेल. तर पूर्ण m आणि n याच्यामध्ये काय होतं? ऍडिशन असेल तर ते दोघांचं काय होईल? मल्टिप्लिकेशन मध्ये जाईल. तर मल्टिप्लिकेशन मध्ये जात असेल तर हा लॉग दोघांचा आहे आणि दोघांचा बेस कसा आहे? सारखाच आहे. तर काय होईल पुढे? तर लॉग इन ब्रॅकेट मध्ये काय असेल? x चा स्क्वेअर प्लस 1 मायनस x हा पहिल्या ह्याच्यामध्ये असेल. सेकंड मध्ये काय असेल? रूट ऑफ x स्क्वेअर प्लस 1 प्लस काय असेल? x असेल. तर अशा पद्धतीने हे काय असेल? मल्टिप्लिकेशन मध्ये येईल. तर आपल्याला हे सॉल्व्ह करायचं आहे. हे सॉल्व्ह करण्यासाठी आपल्याला एक परत एक फॉर्म्युला होता आपल्याकडे, जो की 7वीला 8वीला यूज केलेला होता. तो फॉर्म्युला इथे यूज होऊ शकतो. काय होऊ शकतो यूज? तर देअरफॉर a स्क्वेअर मायनस b स्क्वेअर विच इज इक्वल टू इन अ ब्रॅकेट a मायनस b सेकंड ब्रॅकेट असेल a प्लस b. हा फॉर्म्युला आपल्याला यूज करायचा आहे. याच्यामध्ये a मध्ये काय असेल? इन अ ब्रॅकेट मधला रूट ऑफ x स्क्वेअर प्लस 1 हा तुमचा a असेल आणि b मध्ये कोण असेल? ओनली वन x असेल. तर पहिल्या ब्रॅकेट मध्ये मायनस आहे, दुसऱ्या ब्रॅकेट मध्ये प्लस आहे. तर हा फॉर्म्युला यूज होऊ शकतो. तर पहिल्याचा वर्ग दुसऱ्याचा वर्ग म्हणजे a चा वर्ग वजा b चा वर्ग. a म्हणजे पूर्ण आपल्याकडे असेल तर लॉग रूट मध्ये असेल तर x स्क्वेअर प्लस 1 याचा काय असेल? स्क्वेअर असेल मायनस सेकंड b चा स्क्वेअर म्हणजे कुणाचा असेल? x चा स्क्वेअर असेल. तर अगेन काय असेल? लॉग रूट आणि स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट गेट कॅन्सल. तर काय येते? तर x चा स्क्वेअर प्लस 1 येईल मायनस तर हा काय असेल? x चा स्क्वेअर. जे कॅन्सल असेल ते कॅन्सलेशन होईल. कॅन्सलेशन मध्ये काय असेल तुमचा? x स्क्वेअर गेट कॅन्सल, x स्क्वेअर गेट एक प्लस आणि एक मायनस गेट कॅन्सल असेल. तर काय राहील आपल्याकडे? लॉग 1 इज इक्वल टू ऍज इट इज लॉग इज इक्वल टू 1. तर परत एक आपण लॉस पाहिला होता. देअरफॉर लॉग 1 टू 1 इज इक्वल टू काय असेल? 0 असतो. तर देअरफॉर लॉग इज इक्वल टू काय असेल? तुमचा 0 असेल. आणि हेच काय आपल्याला प्रूव्ह करायचं होतं. तर हॅन्स प्रूव्ह. तर पहिल्यापासून काय केलं होतं आपण? फर्स्ट वनला प्रूव्ह दॅट लॉग इन अ ब्रॅकेट रूट ऑफ x स्क्वेअर प्लस 1 मायनस x प्लस लॉग इन अ ब्रॅकेट रूट x स्क्वेअर प्लस 1 प्लस x इज इक्वल टू 0. तर ह्याच्यामध्ये पहिल्यांदा आपण काय केलेलं आहे? तो फॉर्म्युला वापरलेला, लॉज वापरलेला आहे m इंटू n चा. तो m प्लस आणि n प्लस मध्ये असेल. सेकंड वनला त्याच्या दोघे कन्सेप्ट मॅथमॅटिक्स मध्ये कन्सेप्ट मध्ये अथवा मल्टिप्लिकेशन मध्ये. तर मल्टिप्लिकेशन मध्ये आल्यानंतर a चा स्क्वेअर आणि b चा स्क्वेअर हा फॉर्म्युला यूज केला. त्याच्यामध्ये फर्स्ट ब्रॅकेट मध्ये a मायनस b, दुसऱ्या ब्रॅकेट मध्ये a प्लस b आहे. तर a मायनस b आणि a असेल तर हा पूर्ण कन्सेप्ट म्हणजे हा a आहे आणि दुसरा b आहे. तर a चा स्क्वेअर आणि b चा स्क्वेअर, स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट गेट कॅन्सल. हा स्क्वेअर आणि स्क्वेअर गेट कॅन्सल. x स्क्वेअर प्लस 1 असेल मायनस तर हा काय असेल? x चा स्क्वेअर. हा मायनस आहे, हा प्लस आहे. तर कॅन्सलेशन म्हणजे कॅन्सल कॅन्सल तर लॉग 1. तर लॉग 1 इज इक्वल टू, तर लॉग 1 ची आपण किंमत पाठीमागे पाहिली होती की लॉग 1 ची किंमत किती असते? ऑलवेज 0 असते. आणि हेन्स प्रूव्ह.
तर आपण ह्या पद्धतीचा क्वेश्चन बघितलाय. तर आपण एक नेक्स्ट क्वेश्चन बघूया. तर पुढे बघूया नेक्स्ट क्वेश्चन. तर नेक्स्ट क्वेश्चन आहे शो दॅट लॉग इन अ ब्रॅकेट a square divided by bc bracket close plus log in a bracket b square divided by ca bracket close plus log c square divided by ab bracket close which is equal to 0. तर आपल्याला LHS साइड कडून राहिले RHS साइड काढायची आहे. याच्यामध्ये LHS साइड मध्ये आपल्याला हा पूर्ण पॅटर्न दिलेला आहे आणि आपल्याला त्याची किंमत काय दाखवायची 0 दाखवायची आहे. तर 0 दाखवायचं असेल तर फर्स्ट ऑफ ऑल आपण LHS तर LHS बरोबर तुमचा काय असेल लॉग a चा स्क्वेअर डिवाइडेड बाय bc प्लस लॉग इन अ ब्रॅकेट b चा स्क्वेअर डिवाइडेड बाय ca प्लस लॉग इन अ ब्रॅकेट c चा स्क्वेअर डिवाइडेड बाय ab. तर अशा पद्धतीने आपण LHS साइड घेतलेली आहे. तर या LHS साइडच्या नंतर आता हा जो आहे प्लस आहे तर एक आपण लॉग पाहिला होता. त्या लॉग मध्ये काय असेल लॉग m into n to the base n a which is equal to log होता तर log m to base a plus log n to the base a अशा पद्धतीने होता. म्हणजे ही आपल्याला प्लस मध्ये दिलेले म्हणजे हे सर्व कशामध्ये जातील इंटू मध्ये जातील. तर इंटू मध्ये जाते वेळेस काय असेल तर सर्वांचा बेस सेम आहे. तर बरोबर लॉग a चा स्क्वेअर डिवाइडेड बाय bc इंटू b स्क्वेअर डिवाइडेड बाय ca इंटू c स्क्वेअर डिवाइडेड बाय ab. तर गुणाकार होईल. तर गुणाकार असेल तर वरच्या साईडचा गुणाकार असेल आणि खालच्या साईडचा पण गुणाकार असेल. या गुणाकारामध्ये काय असेल आता तर बरोबर असेल लॉग तर a स्क्वेअर b स्क्वेअर c स्क्वेअर यांचा गुणाकार होईल. तर काय होईल हे a स्क्वेअर इंटू b स्क्वेअर इंटू c स्क्वेअर. त्याच्यानंतर काय असेल b इथं पण आहे आणि b इथं पण आहे. तर काय असेल b चा स्क्वेअर देन इथं पण c आहे इथं पण c आहे तर c चा स्क्वेअर अँड लास्ट वन a चा स्क्वेअर इंटू a असेल तर काय असेल a चा स्क्वेअर. तर हे कॅन्सलेशन असेल तर आपण काय करणार कॅन्सलेशन करणार. कॅन्सलेशन काय असेल a चा स्क्वेअर आणि हा a चा स्क्वेअर गेट कॅन्सल. सेकंड वन हा c चा स्क्वेअर आणि हा काय होईल c चा स्क्वेअर. देन लास्ट वनला b चा स्क्वेअर आणि हा काय होईल b चा स्क्वेअर. सर्वच कॅन्सल झाल्यानंतर आता पुढे असेल आपल्याकडे लॉग 1 येईल. मग अजून एक आपल्याकडे लॉग होता देअरफॉर लॉग 1 इज इक्वल टू ऑलवेज काय असतो तो 0 असतो. तर 0 असेल तर काय असेल याच्याकडे आपल्याकडे 0 असेल आणि काय असेल हॅन्स प्रूव्ह. तर अशा पद्धतीने आपण हा क्वेश्चन बघितलेला आहे. तर फर्स्ट क्वेश्चन शो दॅट आपल्याला दिला होता कोणता लॉग इन अ ब्रॅकेट a स्क्वेअर डिवाइडेड बाय bc ब्रॅकेट क्लोज प्लस लॉग b स्क्वेअर इन अ ब्रॅकेट b स्क्वेअर डिवाइडेड बाय ca ब्रॅकेट क्लोज प्लस लॉग ब्रॅकेट मध्ये c स्क्वेअर डिवाइडेड बाय ab ब्रॅकेट क्लोज इक्वल टू 0. याच्यामध्ये आपण दोन लॉज पाहिले. फर्स्ट वन लॉज काय असेल लॉज m into n to the base a which is equal to log m to the base a plus log m to the base a. हा फॉर्म्युला इथे लॉज यूज केला. याच्यामध्ये लॉज आल्यानंतर हे ऍडिशन असेल तर हे मल्टिप्लिकेशन मध्ये येते. सेम वरची साइड असेल तर a स्क्वेअर b स्क्वेअर आणि c स्क्वेअर असेल तर खाली असेल b स्क्वेअर इंटू b स्क्वेअर इज इक्वल टू b इंटू b स्क्वेअर असेल c इंटू c स्क्वेअर असेल a इंटू असेल a चा स्क्वेअर असेल आणि जे कॅन्सलेशन असेल ते आपण कॅन्सल केले. कॅन्सल असेल तर a गेट कॅन्सल b गेट कॅन्सल आणि c गेट कॅन्सल. तर लॉग 1 असेल तर परत लॉग आहे आपल्याकडे की कॉमन मध्ये लॉग a टू बेस a असेल तर ऑलवेज 0 असतो. तर इज इक्वल टू काय असेल 0 आणि हेन्स प्रूव्ड. तर असे आपण पद्धतीचे दोन एक्झाम्पल पाहिले. तर अशाच पद्धतीचे आपल्याला एक्झाम्पल आज लॉगॅरिथमचा हा थर्ड पार्ट होता. तर आपण उद्याच्या लेक्चरमध्ये मॅट्रिक्स हा पॉइंट होणार आहे. त्या मॅट्रिक्स मध्ये मॅट्रिक्स मीन्स व्हॉट अल्जेब्रा ऑफ मॅट्रिक्स तर 3x3 मॅट्रिक्सचे ऑर्डर पाहणार आहेत. तर असाच पुढचा पॉइंट उद्याच्या लेक्चरमध्ये आपण मॅट्रिक्स पाहणार आहेत. तर अशाच पद्धतीचं आपल्याला मॅट्रिक्स पाहण्यासाठी तुम्हाला के अकॅडमीला लाईक करावं लागेल, सबस्क्राईब करावं लागेल आणि शेअर पण करावं लागेल. थँक्यू.